नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. मनमाड इंदोर रेल्वे मार्गाच्या भूसंपादन मोबदल्यावर माजी आमदार अनिल गोटे यांनी सरकारवर टीका केली आहे. राष्ट्रीय महामार्गाचा दर रेल्वे मार्गालाही द्यावा व जमीन गमावणाऱ्या शेतकऱ्यांना रोजगार द्यावा अशी मागणी त्यांनी केली. शेतकऱ्यांवर अन्याय झाल्यास तीव्र संघर्ष छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला. मी तुम्हाला मागच्या व्यापाऱ्यांमधला फरक सांगितला. व्यापारी आणि शेतकरी जुगल किशोर बंसीलाल दुधोलिया आणि जितेंद्र कांतीलाल चौधरी यांना भाव दिला 56,000 रुपये, 58,000 रुपये दर किलोमीटरला. आणि शेतकऱ्याच्या रेल्वे मार्गाला भाव जाहीर केला आहे त्यांनी 43 रुपये 22 पैसे. त्या जमिनी रेल्वेच्या मार्गात जाणार आहे. त्या जमिनींना तरी सारखे भाव दिले पाहिजे. एक उदाहरण तुम्हाला दिलं आहे ते गळतांमध्ये रावण लोचन पाटील उदाहरण दिली. त्यांचे गट नंबर आहेत 8 आणि 9. त्यांना 2 एकर जमिनीला 4.5 कोटी रुपये दिलेले आहेत. आणि दुसरे जे आपले शेतकरी आहेत दापुऱ्याचे त्याने भूमी लोक आहेत त्यांना सगळ्या जमिनीची झाडासकट किंमत दिली आहे फक्त 43 लाख रुपये. म्हणजे काय शेतकरी अपार्टमेंट लोक पुढे करायचं का? हे रावण लोचन पाटील कुणाल रोहिदास पाटलांचे अत्यंत जवळचे नातेवाईक आहेत. आता मी मध्ये काय घडलं ते काय तुम्हाला सांगणार नाही. तुम्ही एवढे समजदार आहात की 2 वळीच्या मध्ये काय आहे ते वाचून घ्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की स्वतः आर्बिट्रेटर कलेक्टर हे आर्बिट्रेटर त्या स्वतः सांगतात की जळगावच्या आमच्या वकिलाला लावून द्या. हा कुठला प्रकार आहे? शेतकऱ्याला काम कमीत कमी पैशामध्ये जो करेल त्याला शेतकरी लागेल ना. काही शेतकऱ्याचे वकील 5% काम करतात आणि हे जे वकील सांगतात ते 40% मागतात. हे काय चाललंय काय महाराष्ट्रामध्ये? शेतकऱ्यांना जीवनामधून दूर टाकायचं, उद्ध्वस्त करून टाकायचं हा या बदलाव हेतू दिसू. मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करणार आहे. हे काय पुन्हा शेतकऱ्याची लढाई नाही, हे शेतकऱ्याची लढाई आहे. काय याच्याकडे निरक्षीर वृत्तीने पाहिलं तर हा सुद्धा गरिबांचा लढा आहे. तर कोण न्याय मिळून देणार? 40% वकील तर त्यामुळे मी तुम्हाला अत्यंत कळकळीची विनंती करून सांगणार आहे की या मला जास्तीत जास्त प्रसिद्धी देत आहे. थोडी प्रसिद्धी जेणेकरून
त्या शेतकऱ्यांचा लाभ होईल. एकूण 131 गावं आहेत मनमाडपासून तर फाळसनेरपर्यंत. 31 शिंदखेडा तालुक्यामध्ये आहे. मालेगाव, नांदगाव तालुका, शिरपूर असे सगळे मिळून 131 गावांचा हा प्रश्न. मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो की या आंदोलनामध्ये याचं आमचं आंदोलन होईल. आम्ही स्टेप बाय स्टेप एकच पाहू शकत जे मुख्यमंत्र्यांना निवेदन द्यायचे ते जामकर धरणावरचे पाहणीसाठी आले होते. त्यावेळेला शेतकऱ्यांनी दिलेले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे आता काही जायचा काय प्रश्न होतो. आता प्रश्न उपस्थित होतो म्हणजे रेल्वे मंत्र्यांकडे जाणे, त्यांना ही तफावत समजून सांगणं आणि त्यांच्याकडनं योग्य ते न्यायाची अपेक्षा करणे. आमची मागणी फार साधी आहे. काही लोकांना असं आहे की रास्त मागणी केली ते हे महाविकासाला विरोध करतात, हे बा असं करतात. त्याला चबुतरा आणि कुत्र्याचा फरक करत नाही, त्याला बुलबुले आणि बुलबुलेचा फरक करत नाही, त्यांना अंगावर घालायची सफारी आणि जनावरची सफारी याचा फरक करत नाही. अशा निर्बुद्ध लोकांना आम्ही काय किती शिकवायला आलेलं आहे काय. त्यामुळे विकासाला विरोध नाही, रेल्वे मार्गाला विरोध नाही. विरोध आहे तो तुम्ही आमचे भाव आम्हाला देऊ शकता. जो राष्ट्रीय महामार्गाला दर देतात तो दर द्या आणि त्या शेतकऱ्याचा पुढं येऊन उद्ध्वस्त होणार आहे. त्या शेतकऱ्याला 40 आर म्हणजे 1 एकर पर्यंत क्षेत्र गेलं तर 1 रोजगार आणि 40 आरपेक्षा जास्त गेलं तर जास्त रोजगार. प्रत्येक 40 आरला 1 रोजगार दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे. ही मागणी मान्य करा आणि ताबडतोब तुम्ही जमिनी आम्ही आनंदाने द्यायच्या आहेत. पण तुम्ही त्या राहुल रोशन पाटलाच्या एका आंब्याच्या झाडाला. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.